हरिओम. प्राणायाम करताना काय काळजी घ्यायची? हा प्रश्न अनेक जणांना पडतो. अनेक जण मला विचारत असतात. वेगळ्या-वेगळ्या प्रकारे श्वसन हे प्रत्येक जण सांगत असतो. त्यामुळे इतकं कन्फ्युजन होतं. त्याच्यामध्ये आकडे वेगळे सांगतात, हे असं करा, तसं करा. खरं सांगायचं तर पातंजल योगसूत्रामध्ये अष्टकुंभक सांगितलेत, 8 प्राणायाम सांगितलेत आणि ते 8 प्राणायाम कधी करावे, कुठले उष्ण, कुठले थंड, हे सगळं सांगितलेलं आहे. पण एवढ्या सगळ्या कॉम्प्लिकेशनमध्ये न जाता बेसिक एकच गोष्ट लक्षात ठेवा, की आपल्या कुवतीप्रमाणे आपल्याला जेवढं जमेल, झेपेल तेवढं करा. मग आता हे कसं शोधून काढायचं? तर सिंपल आहे, की कुठल्याही प्राणायामामध्ये श्वास हा घेतला जातो कुठल्यातरी पद्धतीने, कुठल्यातरी पद्धतीने सोडला जातो आणि हीच गोष्ट रिपीट केली जाते. तर पहिल्यांदा श्वास भरून घेऊन मग तुम्ही श्वास ज्यावेळेला सोडता, त्यावेळेला परतच्या वेळेला जेव्हा श्वास घेता, त्यावेळेला तो भरकन घ्यावासा नाही वाटला पाहिजे. म्हणजे आपल्याला व्यवस्थित हा प्राणायाम जमला असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे घेताना, सोडताना पूर्ण भरून घ्या, जसं सांगितलेलं असेल तसं घ्या. पण किती प्रमाणात करायचा? तर पुढचा श्वास मला पटकन घ्यावासा नाही वाटला पाहिजे. तितक्याच शांतपणे, तितक्याच लयीमध्ये असा मला घ्यायला जर जमला, तर तो आपण व्यवस्थित घेतला आणि सोडला असं होईल. हरिओम.